नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील तणाव मिटवण्यासाठी दिल्लीतील शीर्ष नेते मध्यस्थी करणार आहेत. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही पक्षातील वाद वाढल्याने प्रचार सभांमध्ये संघर्ष स्पष्ट दिसून आला होता. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार परवानगी असून त्यानंतर आचारसंहितेनुसार सर्व प्रचार थांबवावा लागणार आहे. मुख्यमंत्री मोठ्या सभांमध्ये संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीड येथे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि संभाजीनगरमध्ये तर अजित पवार पुणे जिल्ह्यात आणि नाशिकच्या भगूर येथे जनसभांना संबोधित करतील. राज्यातील 22 नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आल्या. जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेत पार पडणार आहेत. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाहीस आदेश दिले आहेत. याआधी बिनविरोध झालेल्या निवडीवर राज्यभर चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन निवडणूक तारीख लवकरच जाहीर केली जाईल. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहेत, परंतु प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ संपत नसल्याची तक्रार सुरू आहे. विरोधकांनी या याद्या रद्द करण्याची मागणी केली आहे. मुंबईतही माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब उघड झाली असून मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये काही मतदारांचे वॉर्ड थेट बदलले गेले असल्याचे समोर आले आहे. येवला नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण केलं. विशेष म्हणजे भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतरही मुंबईतील रुग्णालयातून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. रुग्णालयातून हाताला सुई टोकत असूनही त्यांनी कागद धरून भावनिक आवाहन केले. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाचा तीव्र विरोध केलाय, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या लढ्यात उतरण्याची शक्यता आहे. येत्या 7 डिसेंबरला धारावीतील कामराज स्कूल मैदानात होणाऱ्या सर्वपक्षीय जाहीर सभेत राज ठाकरे सहभागी होऊ शकतात. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा भव्य विवाह सोहळा काल मुंबईत पार पडला, ज्यात शरद पवार, सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळ्यात विशेष रंगत आली. मात्र अजित पवार यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली, कारण युगेंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध उमेदवारी दिली होती. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद वाढत असताना 30 नोव्हेंबर रोजी माजी आमदार शहाजी बाबू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकून कार्यालयाची झाडाझडती केल्यामुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकार या अधिवेशनादरम्यान 14 नवीन विधेयकं सादर करू शकते. महत्त्वाचे म्हणजे हिवाळी अधिवेशनाची सुरुवात गोंधळाची असू शकते. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर SIR तसेच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा प्रमुखपणे उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच अधिवेशनात वायू प्रदूषण, परराष्ट्र धोरण, शेतकऱ्यांची दुर्दशा, महागाई, बेरोजगारी आणि इतर अनेक विषयांवर चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. रविवारी शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेल्या आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने 4 वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिल्याने बालिका जखमी झाली असून तिची प्रकृती गंभीर आहे. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे असे या अपघातात गंभीर झालेल्या बालिकेचे नाव आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पुन्हा एकदा लोकलचा त्रास सहन करावा लागतोय. मध्य रेल्वेच्या सेवा विस्कळीत झाल्या असून अनेक गाड्या 30 ते 35 मिनिटं उशिराने धावतात. मिळालेल्या माहितीनुसार कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे वेळापत्रकावर मोठा परिणाम झालाय. या अनियमित सेवेच्या कारणामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभं राहावं लागत असून अनेकांना उशीर झाल्याने अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील छेडानगर जंक्शन परिसरातील 3000 मिमी मुख्य जलवाहिनी अमर महल बोगदा शाफ्टशी जोडल्याचं काम आज सकाळी 10 वाजता सुरू होऊन उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. यामुळे शहरातील काही भागात सुमारे 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कामानंतर पाणी कमी दाबाने उपलब्ध होईल. नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरात राहणाऱ्या नेहा संतोष पवार हिने 27 नोव्हेंबरला सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करत आपलं जीवन संपवलेलं होतं. नेहाला जादूटोणाची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्यात कलम वाढवला असून आतापर्यंत नेहाचा नवरा, सासू आणि 3 नणंद अशा एकूण 5 जणांना अटक केली आहे.
सोन्याच्या दरात काही दिवस घसरण झाल्यानंतर पुन्हा तेजी सुरू झाली आहे. आता सोने नवा उच्चांक गाठेल असा अंदाज वर्तवला जातोय. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या व्याज दर कपाती संदर्भातील निर्णय आणि आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत काय घडतं याबाबत गुंतवणूकदार सतर्क असतील. अमेरिकेतील नोकरी आणि महागाईचे आकडे, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध थांबवण्यासंदर्भातील करार या घटना देखील सोने दरावर प्रभाव टाकू शकतात. रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 17 धावांनी पराभूत केलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 349 धावा केल्या, ज्यात विराट कोहलीने आपले 83वे आंतरराष्ट्रीय आणि 52वे एकदिवसीय शतक ठोकले. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार फॉर्ममध्ये दिसला. मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने 135 धावा करत ऐतिहासिक शतक ठोकले आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरला. कोहलीने सांगितले की तो नेहमीच एका प्रकारचा खेळ खेळत राहणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सही तामणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. गायन विभागात या पुरस्काराचे मानकरी ठरले कुमार सानू, पियुष पनवर. कुमार सानू यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली आहेत. धनुष आणि कृती सनन यांचा रोमॅन्टिक ड्रामा तेरे इश्क मेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या तीव्र रोमॅन्टिक ड्रामाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी त्यांनी तुफान कमाई केली. रणवीर सिंग धुरंधर चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झालाय. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने चांगली चर्चा रंगवली आहे. या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आठवड्यापूर्वी सुरू झाले आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.